बोकडकडा वॉटरफॉल हा बघा, बघून घ्या. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ठाण्याच्या उंडग्या चॅनलवर. आज आपण आलेलो आहे बोकडकडा वॉटरफॉल. आणि बोकडकडा वॉटरफॉलला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक तुम्ही गुगलद्वारे डायरेक्ट बेस विलेज मध्ये येऊ शकता आणि दुसरा ट्रेकिंग मार्ग आहे. तर आम्ही दुसरा मार्ग निवडला ट्रेकिंगचा. आणि ही ट्रेकिंग आम्ही आता इथं चालू करतो. इथून 2 किलोमीटर खाली आहे वॉटरफॉल्स. तर आम्ही नक्कीच पोहोचू. पण सध्या आम्हाला जायला इथून नीट रस्ता नाहीये चांगला, त्यामुळे आम्ही इकडून वगैरे कुठून बघतोय पायवाट वगैरे असेल तर इकडून नक्कीच जाऊ. तुम्हाला नक्कीच दाखवेल पुढे काय असेल तर. चला मग पुढे जाऊया. आमच्याकडे दोन मार्ग आहेत. एक तर सरळ बेस विलेजमधनं जायचा आणि दुसरा आहे तो तुम्हाला दिसतोय खतरनाक. आणि आम्ही हाच मार्ग निवडला आहे. आणि सध्याला पाऊस कमी आहे, पाऊस काय पडलेला नाही जास्ती म्हणून. तर बघूया आता. अजून 1.5 किलोमीटर राहिला आहे. पटापट पायगाने अंधारी पडत चाललंय, तर स्पीड वाढवला आहे. तुम्हाला नक्कीच दाखवतो बोकडकडा वॉटरफॉल. नाव बोकड आहे म्हणून तुम्ही आज समजू नका, ते जरा खूप जुन्या काळात नाव आहेत, त्याच्यामुळं बोकड माहिती तो समजू नका. बात तो सही आहे. तर आता लवकरच निघूया पुढे. तर मित्रांनो, आता अंधार खूप पडत चाललाय आणि पाऊसही थोडा थोडा पडतोय. लवकरच आपण इकडून निघून जाऊ. आणि तुम्हाला एक सांगतोय की इकडे याचं कसं तुम्ही गुगलवरती इझिली टाकाल बोकडकडा वॉटरफॉल, तर तुम्हाला बेस विलेजपर्यंत आरामात तुम्ही येऊ शकता गुगलच्या सहाय्याने. काही कुठे जायची गरज नाही. राईट लेफ्ट सगळं काय व्यवस्थित दाखवते गुगलवरती. तुम्ही तिकडे बेस विलेजमध्ये आला तर तिकडे 40 रुपये घेऊन पार्किंगची सुविधा आहे. फक्त खायची वस्तू आपापल्या घरून आणा, कारण की त्यातून खाण्यासाठी काय उपलब्ध आहे नाही. तर तुम्हाला आता मी नक्कीच दाखवतो खाली. लवकर लवकर जाऊन तो वॉटरफॉल, मेन जो वॉटरफॉल आहे आपला बेस आहे तो तुम्हाला नक्कीच दाखवतो. कारण की आता अंधार पडतो त्यामुळे मी स्पीड खूप वाढवतोय. तर आपण खाली जाऊन भेटूया आता. मी आता व्हिडिओ इथंच थांबवतोय. मार्ग सोपा नाही, पण आमची उंडकेगिरी जास्तीच आहे. काय बोलतो बेरगीस? ये बड़ी अच्छी बात कही आप. तुम्हाला त्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच काय केलं त्यांनी काय नाही. आता पाऊस चालू झालाय. आता इथून लवकरच आपण त्या मेन वॉटरफॉलपर्यंत पोहोचू. गावकऱ्यांनी सांगितले की ही इथून जी नदी वाहते ही पुढे जाऊन मोठ्या धबधब्यामध्ये आहे, रूपांतर झालेलं आहे. आणि पुढे येईल अजून एक वॉटर ॲक्टिव्हिटी जॉईंट आहे, त्यामुळे दोन्ही नद्या एकत्र होऊन पुढे मोठा धबधबा बनतो. आणि आता पाऊस पण खूप जोरात आला मित्रांनो. आता पुढच्या वाटचाल आपण लवकरच लवकर करूया. भेटूया पुढे लगेच आता पुढच्या जागी. चला मित्रांनो, पावसाचा जोर खूप वाढला आहे आणि पाणी बघा तुम्ही किती वाढलंय. हा अचानकमध्ये पाऊस चालू झाला आहे आणि आता एवढं पाणी वाढलं. जंगलामध्ये पाणी वाढायला टाइम लागत नाही. जंगलामध्ये पाणी लगेच वाढतं. अशा ठिकाणी तुम्ही असाल कधी अडकला तर लवकर लवकर पुढे जावा किंवा साईडला जावा, जेणेकरून तुम्ही या पाण्याच्या प्रवाहामध्ये सापडणार नाही. कारण की वेळ सांगता येते. अचानकमध्ये नदीला बाढ येते, नदीला पूर येतो. अचानकमध्ये अशा वेळी आपली काळजी घ्या स्वतःची. आणि नक्की साईडला थांबा किंवा कुठे पुढे जाऊन एका झाडावरती चढून थांबा, जे झाड जेणेकरून मजबूत असेल. तर चला पुढे. तर मित्रांनो, आता ही जागा तुम्ही बघताय का? ही जागा अक्षरशः वरतून वाटत नाही की ही एवढी डीप असेल. नॉर्मल वाटेल, पण इथे दगडे असून मध्ये एवढी गॅप आहे की मी कमरेच्या खाली जाऊ शकतो. पण माझी हाईट आहे त्यामुळे मी पटकन साईडला दुसरा पाय टाकून पुढे आलो. तुम्ही कधी अशा ठिकाणी आलं तर पहिले एक पाय टाकून थोडा अंदाज घ्या आणि एक पाय आपल्या सेफमध्ये मागे ठेवा, जेणेकरून तुम्ही पटकन कुठल्याही पाण्यामध्ये बुडणार नाही. तर चला मित्रांनो पुढे. नदीचा सगळ्यात मोठा पूर येण्याचं कारण बघा हे छोटे छोटे धरणे आहेत. ह्यांना तुम्ही बघताना छोटे समजू नका, हे छोटे आहेत पण हे आधी शेकडो हजारो आहेत ते नदीला एकत्र होतात, जेणेकरून त्यांनी महापूरसारखे पूर असं तयार होतं आणि पुढे जाऊन पाणी वाढतं. त्यामुळे असं पाणी वाढत असेल तर समजून जावा की नदीचं पाणी खूप वाढणार आहे. तुम्ही लवकर लवकर निघायचं. चला मग पुढे. पण पुढचा प्रवास दाखवायचा आहे. ॲडव्हेंचर किती महागात पडू शकतो. तर मित्रांनो, मागे तुम्हाला मी पाणी दाखवलं ते तर सोडून द्या. आता इकडे बघा आणि आपण आलो इकडून. म्हणजे आता दोन्ही प्रवाह आहेत, दोन्ही नद्या एकत्र होऊन आता प्रवाह पुढे खूप वाढल्या. पुढे बघू शकता. आणि आता अंधारी खूप पडत चालला मित्रांनो. आणि
आणि आपल्या जायला जागा नाही, आपण फसलोय आता. आता पाणी कमी व्हायची मी वाट बघेल, नाहीतर कुठल्या साईडून जागा असेल का तिकडून बघेल मी. आणि अशा पाण्यामध्ये मी रिस्क थोडी पण घेऊ शकत नाही, कारण की पुढे पाणी बघा. खतरनाक पाणी होतं. आता यामध्ये पायवाट भेटले, बघतो शक्यतो ही इथपर्यंत जाते की नाही. इथपर्यंत जात असेल तर खूप बरं होईल. ॲक्च्युली ही जी रशी केली आम्ही ठाण्याचा बेरगीज आणि ठाण्याचा उंचा या रशीद्वारे एकमेकांना पकडून आम्ही ते पाणी पार करून आलो आहे. एवढं पाणी होतं की आम्हाला हलपड होतं इकडे तिकडे. पण आता रस्ता भेटला आहे, मुख्य रस्ता, तर त्यांनी आपली जातोय. तुम्ही पण बघा, आता तुम्हाला पुढे नक्की दाखवतो मेन स्पॉट. तुम्हाला वाटत असेल मी मोकळ्या जागेत आलो आहे म्हणून माझा प्रवास इथे संपला आहे. नाही मित्रांनो, तिकडे बघा, तिकडे अजून पाणी खूप प्रेशरने वाहते आणि आपल्याला ते पार करायचं आहे. त्याच्या पलीकडेच आपला रस्ता आहे खाली उतरण्यासाठी, इकडून नाही आहे. त्यामुळं तो कसा पार करता येईल नक्कीच बघू आपण. मित्रांनो, विश्वास बसणार नाही, हीच ती नदी आहे, हीच ती जागा, हीच ती नदी आहे. आणि तुम्ही विचार करा, अशा नदीला आम्ही पार करत होतो दोघं, ही आणि ठाण्याचा बेरगीज. मित्रांनो, तुम्ही अशा जागी आला का तिथं मी तर तुम्हाला एवढं सजेस्ट करेल की मी एका जागेवर कुठेतरी थांबा. आमच्याकडे रशी होती, आम्ही एडी रशी बनून आम्ही दोघांनी पार केले. पण आता तुम्ही पाणी बघू शकता, बघा प्रवाह बघा किती आहे. आणि पाऊस अजून चालू आहे, त्याच्यामुळं आता आम्ही इथेच थांबतो. आम्हाला पलीकडे पार करून तिकडून खाली जायचं आहे. आम्ही इथेच थांबणार आहे, थोडं पाणी कमी होईल तेव्हा जाईल. आणि इकडून खाली सगळ्यात मोठं पाणी पडतं ते तुम्हाला दाखवेल मी खाली जाऊन. पण शक्यतो अजून मला अजून खाली इकडून पार करण्यासाठी काय दुसरं स्रोत भेटलं नाही आहे. दुसरी जागा मी बघतोय, एक शेत जागा अशी जेणेकरून मी हे पार करून पलीकडून जाईल. तर तुम्ही व्हिडिओ दाखवलं नक्की बघा, कसा पार करेल काय करेल तुम्हाला नक्की दाखवेल मी. चला मित्रांनो पुढे. मित्रांनो, पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही. आपण तर आता पूर्ण रिव्हर क्रॉसिंग केलेली आहे. आता आपण सेफली खाली जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता तर असा सीन झाला की आमची डेंजर रिव्हर क्रॉसिंग असे सीन होणार आहेत आमचे आता. तर आम्ही सेफली सगळं काय पार केलेलं आहे. आता सुखरूपपणे खाली जाऊ. आता ही रिव्हर इझिली आमची पार झाली आरामात, काही प्रॉब्लेम झाला नाही आहे. खूप डेंजर होतं, पाऊस काय कमी नाही. आता आम्ही गावाच्या जवळ पोहोचून आता खाली इथून जस्ट एक किलोमीटर खाली गाव आहे. आम्ही गाव वस्तीमध्ये पोहोचून आम्ही तिथून आरामात सेफली घरी जाऊ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि तुमच्या ठाण्याच्या उंडग्याला सपोर्ट करा. आणि आपला मेन स्पॉट जो आहे तो अजून दाखवायचा बाकी आहे, तोही तुम्हाला मी दाखवेल. तो आहे मेन भोकड कडा वॉटरफॉल. आणि तो मी अजून तुम्हाला दाखवला. आम्हाला खालून जायला लागेल, कारण की इकडून तुम्ही बघू शकता प्रवाह. तर चला मित्रांनो पुढे. भोकर कडा वॉटरफॉल तुम्हाला दिसतोय माझ्या मागं, हा येतो. मी तुम्हाला तिकडं खाली जाऊन दाखवतोय. इथून खाली उतरून मी तुम्हाला दाखवतोय. आणि इकडूनच तुम्ही बघा ते नजारे. मेन आपल्या तिथे यायचं होतं, भोकरकडा वॉटरफॉल. हा बघा, बघून घ्या. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आता इथे एंड होतोय, कारण की इथं आता गाव वस्ती आहे. भेटू परत नव्या व्हिडिओमध्ये, नव्या जागी, नव्या ठिकाणी. आतासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ठाण्याच्या उंडग्याला सपोर्ट करायला विसरू नका. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आलेलो आहे गाव वस्तीमध्ये. आता आपण इथून आपल्या घरचा परतीचा प्रवास करावा. तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.
आणि ठाण्याच्या उणग्याला नक्की सपोर्ट करा. भेटू नव्या ब्लॉगमध्ये, नव्या ठिकाणी, नव्या जागी. टाटा, बाय बाय.